नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थी वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस पाहणार आहोत. तर पॅसिव्ह वॉइसचे जे काही आपण व्हिडिओज आहेत, म्हणजे स्टेटमेंटचं असेल, इंट्रोगेटिव्हचं असेल किंवा इम्पेरेटिव्हचं असेल किंवा लेटने सुरुवात होणाऱ्या वाक्यांचं असेल, त्या सर्व प्रकारचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आजचा हा जो प्रश्नार्थी वाक्याचा जे काही पॅसिव्ह वॉइस कशा प्रकारे करतात ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की प्रश्नार्थी वाक्य देर आर two types of interrogative sentences. The one which is yes no type questions, as we call it, short questions or interrogatives, and the other is WH questions. की प्रश्नार्थी वाक्याचे दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला म्हणजे एस नो टाईप क्वेश्चन आणि दुसरा हा WH क्वेश्चन. आणि याच्याही पुढे जर आपण गेलो तर नाउ देर आर थ्री टाइप्स ऑफ WH क्वेश्चन्स, की असे तीन प्रकारचे WH क्वेश्चन्स आहेत की ज्यांचं पॅसिव्ह वॉइस आपल्याला या व्हिडिओतून शिकायचं आहे. त्यातला पहिला जो आहे WH क्वेश्चन्स विदाउट अ सब्जेक्ट, म्हणजे या प्रकारामध्ये आपल्याला सब्जेक्ट पाहता येणार, म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू तर आपल्याला कर्ता जो या WH क्वेश्चनमध्ये कर्ता नसेल. दुसरा जो प्रकार आहे WH क्वेश्चन्स विदाउट अन ऑब्जेक्ट, याच्यामध्ये आपल्याला कर्म दिसणार नाही. आणि तिसरा जो प्रकार आहे WH क्वेश्चन्स विथ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट, म्हणजे ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये एकतर कर्ता पण आहे आणि कर्म पण आहे. पहिला जर प्रकार पाहिला तर या प्रकारामध्ये आपल्याला कर्ता दिसणार नाही, दुसऱ्या प्रकारामध्ये मात्र आपल्याला कर्म दिसणार नाही, तर तिसऱ्या प्रकारामध्ये मात्र कर्ता पण असेल आणि कर्म पण असेल. आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचं पॅसिव्ह करताना इतर कोणतेही नियम नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचं पॅसिव्ह वॉइस येण्यासाठी हे जे 8 स्टेटमेंट आहेत, म्हणजे ज्या 8 काळामध्ये आपण पॅसिव्ह वॉइस या अगोदर पाहिलेलं आहे, ते त्या 8 काळातलं पॅसिव्ह वॉइस आपल्याला येणं गरजेचं आहे. तरच आपण हा टॉपिक करू शकतो. आणि त्या 8 काळामध्ये पॅसिव्ह वॉइस कसं करायचं याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर पहिल्यांदा पाहूया येस नो टाईप क्वेश्चनचे पॅसिव्ह वॉइस. तर मग येस नो टाईप क्वेश्चनचे पॅसिव्ह वॉइस करताना आपण काय करतो ते सगळे अगदी विधानार्थी वाक्याच्या नियमानुसारच करतो. फक्त जे काही उत्तर येणार आहे त्या उत्तराचं रूपांतर परत आपल्याला येस नो टाईप क्वेश्चनमध्ये करायचे. मग आता इथे पॅसिव्ह वॉइस, ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइसचा विचार करताना फक्त एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची, ती म्हणजे कोणती, ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे त्याच फॉर्मॅटमध्ये त्याचं उत्तर देखील असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आता आपला जो प्रश्न हा येस नो टाईप क्वेश्चन आहे, मग जे काही आपण पॅसिव्ह वॉइस करतोय ते पॅसिव्ह वॉइस सुद्धा कसं असलं पाहिजे, क्वेश्चनमध्येच असलं पाहिजे, येस नो टाईप क्वेश्चनमध्येच असायला हवं. तर सुरुवात करूया. एक वाक्य या ठिकाणी तुमच्या समोर आलेलं आहे. ॲक्टिव्ह वॉइस, डू आय राईट अ लेटर. आता या ठिकाणी पहिली गोष्ट वाक्याचा काळ ओळखावा लागणार आहे आपल्याला. काळानुसार त्या वाक्याचा पॅसिव्ह वॉइसचं जे सूत्र आहे त्या सूत्राचा विचार करावा लागणार आहे. 2-3 टप्प्यामध्ये सुद्धा आपण या वाक्याचं रूपांतर करू शकतो. जसं पहिल्यांदा काय केलं आपण, याचं स्टेटमेंट केलं. डू आय राईट अ लेटरचं स्टेटमेंट काय झालं, आय राईट अ लेटर. पुन्हा हे जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटचं आपण काय करूया, पॅसिव्ह वॉइस. आता पॅसिव्ह वॉइसचं जे सूत्र आहे ते तुम्हाला माहिती असायला हवं. काय झालं, पहिला बदल काय झाला, ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस V3 प्लस बाय अँड सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट. बरोबर, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर माहितीच असायला हव्यात. मग तिसऱ्या टप्प्यामध्ये परत आपल्याला काय करायचं आहे की हे जे पॅसिव्ह वॉइसचं सेंटेन्स झालेलं आहे, हे जे पॅसिव्ह वॉइस केलेलं आहे आपण या वरच्या स्टेटमेंटचं, पुन्हा या स्टेटमेंटचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, क्वेश्चनमध्ये करायचं. करताना काय करायचे, मग वाक्याच्या काळानुसार जे हेल्पिंग वर्ब येणार आहे पॅसिव्ह वॉइसच्या सेंटेन्समध्ये त्याला वाक्याच्या सुरुवातीला घेऊन हा शेवटी आपण काय दिलेला आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे काय झालं या ठिकाणी, इज लेटर रिटन बाय मी. आणखी एक उदाहरण घेऊ. डीड आय राईट अ लेटर,
same sentence but the tense is different. Statement, I wrote a letter. The passive of this statement, a letter was written by me, and the final answer was a letter written by me. पहिल्या टप्प्यामध्ये काय केलं आपण, या एस नो टाईप क्वेश्चनचं रूपांतर स्टेटमेंटमध्ये केलं. आपल्याला माहिती आहे डू जर निघून गेलं, आपण जर डूला जर रिमूव्ह केलं काढलं तर या ठिकाणी आपल्याला वर्तमानकाळी क्रियापदाचं भूतकाळी रूप करावं लागतं. त्याच्यानंतर वाक्याच्या कानुसार या सेंटेन्सला आपण या ठिकाणी काय केलं, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलं आणि ह्या वॉजचा वापर वाक्याच्या सुरुवातीला करून या पॅसिव्ह व्हॉइसचं एस नो टाईप क्वेश्चनमध्ये रूपांतर केलं. सो व्हॉट इज द फायनल आन्सर, वॉज अ लेटर रिटन बाय मी. नेक्स्ट सेंटेन्स, शॅल आय रीड धिस पोएम. सिंपल फ्युचर टेन्स आहे. आय शॅल रीड धिस पोएम. परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त एकच टप्पा करावायचा आहे, फक्त समजण्याच्या हेतूने या ठिकाणी मी तुम्हाला हे 2-3 टप्पे दिलेले आहेत. पहिल्यांदा काय केलं आपण, स्टेटमेंट केलं या ठिकाणी. आता या स्टेटमेंटचं वाक्याच्या काळानुसार पॅसिव्ह व्हॉइस केलं. धिस पोएम विल बी रीड बाय मी अँड द फायनल आन्सर इज विल धिस पोएम बी रीड बाय मी. सो यू मस्ट पुट द क्वेश्चन मार्क ॲट द एंड ऑफ द आन्सर. आणखी काही उदाहरणं, इज ही वॉटरिंग द प्लांट्स. वाक्याचा काळ पाहू शकता तुम्ही, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. स्टेटमेंट काय झालं, ही इज वॉटरिंग द प्लांट्स. काळानुसार पॅसिव्ह व्हॉइस केलं. द प्लांट्स आर बिंग वॉटर्ड बाय हिम. पुन्हा फायनल आन्सरमध्ये या झालेल्या पॅसिव्ह व्हॉइसचं रूपांतर आपण यातलं जे आर नावाचं जे हेल्पिंग वर्ब आहे त्याचा सुरुवातीला वापर केला आणि त्याचं क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलं. नेक्स्ट क्वेश्चन, वेर दे सॉल्विंग द प्रॉब्लेम्स. स्टेटमेंट, they were solving the problems. Passive voice, the problems were being solved by them, and the final answer is were the problems being solved by them. ओके, तर हा येस नो टाईप क्वेश्चन. दुसऱ्या स्टेप्समध्ये आपण काय केलं, त्याचं स्टेटमेंट केलं, त्या स्टेटमेंटचं पुन्हा पॅसिव्ह व्हॉइस केलं आणि या पॅसिव्ह व्हॉइसचं रूपांतर पुन्हा एस नोट क्वेश्चनमध्ये केलं. ते करण्यासाठी आपण वाक्यात असलेल्या हेल्पिंग वर्बचा वापर वाक्याच्या सुरुवातीला केला आणि शेवटी काय केलं तर हे प्रश्नचिन्ह केलं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, हॅव वी कम्प्लिटेड आवर सायन्स प्रोजेक्ट. स्टेटमेंट, वी हॅव कम्प्लिटेड आवर सायन्स प्रोजेक्ट. Our science project has been completed by us, and the final answer, has our science project been completed by us? Question mark. वाक्याचा काळ कोणता होता ते तुम्हाला लक्षात येणं, प्रेझेंट परफेक्ट होता. याचं स्टेटमेंट केलं, या स्टेटमेंटचं पॅसिव्ह व्हॉइस आणि या पॅसिव्ह व्हॉइसचं रूपांतर आपण येस नो क्वेश्चनमध्ये केलं आणि ते करण्यासाठी हॅजचा वापर काय केला या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला केला, तुम्ही पाहू शकता, आणि या ठिकाणी शेवटी प्रश्नचिन्ह दिलं. नेक्स्ट, पॅसिव्ह व्हॉइस ऑफ WH क्वेश्चन. आणखी महत्त्वाचा बॉक्स तो, यू नो दॅट देर आर 3 टाइप्स ऑफ WH क्वेश्चन्स. जसं की आता अगोदरच मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की या ठिकाणी 3 प्रकारचे WH क्वेश्चन्स असणार आहे. त्यातला पहिला प्रकार आहे WH क्वेश्चन्स विदाउट अ सब्जेक्ट. मग करता नसलेल्या WH क्वेश्चनचं पॅसिव्ह व्हॉइस कशा प्रकारे करायचं तर पाहूया. तर WH क्वेश्चन्स विदाउट अ सब्जेक्ट यांचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची, म्हणजे कोणते रूल्स आहेत. नियम तर तेच आहेत, काळानुसार फॉर्म्युले तर सूत्र तर तेच आपल्याला विचारायचे वापरायचे आहेत. तर मग काय नियम आहेत तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की करता नसलेल्या WH क्वेश्चनचे पॅसिव्ह व्हॉइस करताना त्याच वाक्यातील जो WH वर्ड असतो त्या WH वर्डची द्वितीय विभक्ती बायच्या पुढे वाक्य प्रश्नार्थी करण्यासाठी घ्यावी आणि बाकी जे काही बदल आहेत ते बदल मागच्या म्हणजे विधानार्थी वाक्याची जे पॅसिव्ह व्हॉइस करण्याचे रूल्स आहेत तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत. आणि त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर या ठिकाणी येणारा WH वर्ड जो एकमेव असणार आहे आणि तो म्हणजे कोणता आहे, हू असणार आहे. आणि हूची द्वितीय विभक्ती काय असणार आहे, होम, आणि त्याच्या पुढे आपल्याला बाय लावून वाक्य प्रश्नार्थी करावायचं आहे. हे उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहूया. हू इज ड्रॉविंग अ पिक्चर. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हू हा WH वर्ड, इज ए हेल्पिंग वर्ब आहे, ड्रॉविंग हे मेन वर्ब आहे, अ पिक्चर हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळत नाही तर या वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा करता नाही. तर मग काय करायचे, पहिल्यांदा
सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला याचं पॅसिव्हाइज करताना काय केलं, बाय हे प्रिपोजिशन यूज केलं आणि त्याच्यानंतर या WH वरची द्वितीया हूची द्वितीया काय या ठिकाणी होम येणार आहे. या प्रश्नाचा काळ कोणता आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानुसार काय केलं, हेल्पिंग वर्ब केलं. पहिलं हे ऑब्जेक्ट या ठिकाणी इकडे सब्जेक्ट इकडे आणलं, त्याच्यानंतर बिंग प्लस V3 म्हणजे फायनल आन्सर काय झालं तर बाय होम इज अ पिक्चर बिंग ड्रॉन. प्रेझेंट कंटिन्युअसचं जो काही सूत्र होतं त्या सूत्रानुसारच आपण याचं पॅसिव्हाइज मध्ये रूपांतर केलं. पुढचं एक्झाम, हू वॉज मेकिंग अ काइट, बाय होम वॉज अ काइट बिंग मेड. तर या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून आपण काय केलेलं आहे, या WH वर्डची द्वितीया होम बायच्या पुढे वाक्य प्रश्नार्थी करण्यासाठी वापरलाय. त्याच्यानंतर वाक्याचा काळ कोणता होता, वॉज मेकिंग म्हणजे पास्ट कंटिन्युअस होता. मग काय झालं, पहिल्यांदा द्वितीया यूज केली, त्याच्यानंतर या ऑब्जेक्टनुसार आपण काय केलं, या ठिकाणी एक हेल्पिंग वर्ब घेतला WH वर्डच्या द्वितीयेच्या पुढे. त्याच्यानंतर या ऑब्जेक्टला या ठिकाणी सब्जेक्ट केलं प्लस बिंग प्लस V3 म्हणून बाय होम वॉज अ काइट बिंग मेड. हू हॅज कॉल्ड द डॉक्टर, प्रेझेंट परफेक्ट आला. पुन्हा फायनल आन्सर, बाय होम हॅज द डॉक्टर बीन कॉल्ड. आपण वेगळं असं काहीच केलेलं नाही आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे WH वर्ड जो येणार आहे तो फक्त आणि फक्त हू हा एकमेव असणार आहे, ज्याची द्वितीया आता मी सांगितल्याप्रमाणे फक्त काय असणार आहे, होम असणार आहे आणि त्याच्या पुढं बायचा वापर करून आपण वाक्य प्रश्नार्थी करायचे. ही एवढी गोष्ट मात्र आपल्याला लक्षात घ्यावी लागणारी आहे. ओके, पुढे जाऊया. आता यातला जो दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन्स विदाउट अन ऑब्जेक्ट, म्हणजे कर्म नसलेल्या WH क्वेश्चनचं पॅसिव्हाइज कशा प्रकारचं, यासाठी काय रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. कर्म नसलेल्या WH क्वेश्चनचे पॅसिव्हाइज करताना ऍक्टिव्ह व्हॉइसच्या म्हणजेच त्याच WH क्वेश्चनमध्ये WH वर्डचा वापर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये कर्म म्हणून वापरावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर येणारं जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब आहे, ते मात्र या ठिकाणी एकवचनीच असणं गरजेचं आहे. अर्थात त्या काळानुसार आपल्याला एकवचनीच सहाय्यकारी क्रियापदाचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. ही गोष्ट मात्र आपल्याला कटाक्षाने पाळावी लागणार आहे. उदाहरणाच्या माध्यमातून आपण ही गोष्ट पाहूया. हाऊ आर यू लर्निंग, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हाऊ हा WH वर्ड आहे, आर हे हेल्पिंग वर्ब आहे, यू हा सब्जेक्ट आहे आणि लर्निंग हे मेन वर्ब आहे. म्हणजे या ठिकाणी कोणती गोष्ट नाही तर या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही. ऑब्जेक्ट म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्याच वाक्यातला WH वर्ड यूज करावायचा आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या WH पॅसिव्हाइज करताना या WH वर्डच्या पुढं येणारं जे हेल्पिंग वर्ब आहे ते मात्र कसं असणार आहे, एक वचनीच असावं लागणार आहे, ते सिंग्युलरच असावं लागणार आहे. आता या प्रश्नाचा काळ कोणता आहे आपल्याला माहिती आहे, यू आर लर्निंग, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पॅसिव्हाइज काय करणार, हाऊ इज बिंग लर्न्ड बाय यू, काय केलं, हे ऑब्जेक्ट म्हणून आपण या ठिकाणी हाऊ वापरलं. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये सिंग्युलर कोणतं, इजचाच वापर करायचा, या ठिकाणी ॲमचा वापर करायचा नाही. प्लस बिंग प्लस V3 प्लस बाय अँड सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट, यूची द्वितीया यूच येणार आहे. नेक्स्ट, वाय इज सी क्राईंग, वाय इज सी क्राईंग तुम्ही पाहू शकता WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट अँड मेन वर्ब, याचा अर्थ ऑब्जेक्ट नाही. मग ऑब्जेक्ट म्हणून आपण काय करू, हा WH वर्ड यूज करू. त्याच्यानंतर येणारं हेल्पिंग वर्ब एकवचनी म्हणजे इजच यूज करायचं आपल्याला. काय तो वाय इज बिंग क्राईड बाय यू. व्हॉट हॅज सी कम्प्लिटेड, आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स आलाय. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं आपल्याला माहितच आहे की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं जे हेल्पिंग एकवचनी सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, हॅज आहे. बाकीचं आपण हॅव अनेक वचनीसाठी यूज करू शकतो. मग याचं उत्तर काय येणार आहे, व्हॉट हॅज बीन कम्प्लिटेड बाय हर. पुन्हा WH वर्ड घेतला ऑब्जेक्ट म्हणून, एकवचनी घेतलं, वाक्याच्या काळानुसार आपण शब्द यूज केले. व्हॉट डिड सी वॉन्ट, व्हॉट वॉज वॉन्टेड बाय हर. हे झालं कर्म नसलेल्या पॅसिव्ह WH क्वेश्चनचं पॅसिव्हाइज. मग कर्म म्हणून आपण कर्माच्या ठिकाणी आपण काय वापर केला तर त्याच वाक्यातल्या WH वर्डचा वापर केला. आणि कोणती एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली की त्या WH वर्ड नंतर येणारं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते मात्र आपण एकवचनीच्या ठिकाणी यूज केलेलं आहे. आता जो आहे तिसरा प्रकार, ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे काय आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पॅसिव्ह व्हॉइस ऑफ WH क्वेश्चन्स विथ सब्जेक्ट अँड अन ऑब्जेक्ट, म्हणजे एक तर कर्ता पण आहे
आणि कर्म पण आहे, दोन्ही गोष्टी. मग याला आपल्याला वेगळं काही म्हणजे रूल्स वगैरे या ठिकाणी नाहीत. तर कोणते नियम वापरायचे आपल्याला तर या ठिकाणी पहिल्यांदा 2-3 टप्प्यामध्ये आपण याचं पॅसिव्हाइज करू. पहिल्यांदा दिलेल्या WH क्वेश्चनचे रूपांतर विधानार्थी वाक्यात करावे. त्या विधानार्थी वाक्याचे पॅसिव्हाइज मध्ये रूपांतर करावे. तयार झालेल्या पॅसिव्हाइजच्या वाक्याचे परत येस नो टाईप क्वेश्चन्स मध्ये रूपांतर करावे. आणि शेवटी त्या येस नो टाईप क्वेश्चनच्या अगोदर वर दिलेला WH वर्ड लिहा. म्हणजे वर ही आपली फायनल स्टेज असणार आहे. या नियमापेक्षा आपण एका वाक्याच्या माध्यमातून ही गोष्ट समजावून घेऊया. काय तर ॲक्टिव्ह व्हॉइस वाय इज ही प्लेइंग खो खो. तुम्ही पाहू शकता आता हा आहे WH वर्ड. थोड्या काळासाठी या WH वर्डला आपल्याला बाजूला ठेवायचे. त्याच्यानंतर हे आहे आपलं सब्जेक्ट, त्याच्यानंतर हे आहे आपलं ऑब्जेक्ट, हे आहे आपलं मेन व्हर्ब. बरोबर, म्हणजे काय तर तुम्ही पाहू शकता एक तर आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट पण आहे आणि ऑब्जेक्ट पण आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत. प्रश्नाचा काळ कोणता आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. मग पहिल्या रूपांतर काय केलं आपण, याचं स्टेटमेंटमध्ये केलं. स्टेटमेंट काय झालं तर ही इज प्लेइंग खो. आता या तयार झालेल्या स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं आहे तर पॅसिव्हाइज करायचे. खो खो इज बिंग प्लेड बाय हिम. पुन्हा याचं या पॅसिव्ह व्हायचं एस नो टाईप क्वेश्चन करताना इज नावाचं हेल्पिंग वर्ब आपल्याकडे आहे, बाहेरून घ्यावायची गरज नाही. इज कोको बिंग प्लेड बाय हिम. आणि हा जो या पॅसिव्ह व्हायचा हा जो एस नो टाईप क्वेश्चन तयार झाला, या एस नो टाईप क्वेश्चनच्या अगोदर हा जो वर आपण थोड्या काळासाठी बाजूला ठेवलेला जो WH वर्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी लावून फायनल आन्सर करावायचा आहे. ते म्हणजे कसं येईल, वाय इज कोको बिंग प्लेड बाय हिम. Now it is the final answer of this question. If you understand, you can do it in a single step. No need to carry out 3 steps. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही एका स्टेप्समध्ये करू शकता. इनफॅक्ट आपल्याला परीक्षेमध्ये ते एकाच स्टेप्समध्ये करावायचं आहे. आणखी काही उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊ हा टॉपिक आपण. When did he sing a song? He sang a song. पहिल्यांदा स्टेटमेंट केलं, त्या स्टेटमेंटचं पॅसिव्हाइज केलं, वाक्याचा का सिंपल पास्ट आहे. Was a song sung by him? Final answer. When was a song sung by him? आपल्याला माहिती आहे डीड रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला या भूतकाळी वर्तमानकाळी क्रियापदाचं भूतकाळी रूप करावं लागते. पुन्हा सिंपल पाचच्या सूत्रानुसार याचं पॅसिव्हाइज केलं. या वॉजचा वापर वाक्याच्या सुरुवातीला करून काय केलं आपण, याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलं. आणि याच प्रश्नार्थी वाक्याच्या सुरुवातीला हा वेन नावाचा WH वर्ड लावून या प्रश्नार्थी वाक्याचं फायनल WH वर्डमध्ये आपण रूपांतर या ठिकाणी केलेलं आहे. वेअर हॅज मोहन पुट द बुक्स? Mohan has put the books. Statement. The books have been put by Mohan. Have the books been put by Mohan? Where have the books been put by Mohan? आता तुम्ही ह्या टप्पे अगदी सहजरित्या समजू शकता. एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस. आता तिन्ही प्रकारचे आपण काय मिक्स एक्झाम्पल्स या ठिकाणी घेऊया. वेन डज सी सिंग अ सॉन्ग. पुन्हा याच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय सब्जेक्ट पण आहे आणि अ ब्युटिफुल सॉन्ग नावाचं ऑब्जेक्ट पण आहे. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी, वेन इज अ ब्युटिफुल सॉन्ग संग बाय हर. आता या ठिकाणी मी स्टेप्स फॉलो केलेल्या नाहीत. पहिल्यांदा हा WH वर्ड घेतला, त्याच्यानंतर या ऑब्जेक्टसाठी सुटेबल असं हेल्पिंग वर्ब त्या काळानुसार मी या ठिकाणी यूज केलं. त्याच्यानंतर हे जे ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी इकडे सब्जेक्टमध्ये रूपांतर केलं, प्लस V3 प्लस बाय, आणि पुन्हा ह्या सब्जेक्टचं रूपांतर इकडे ऑब्जेक्टमध्ये केलं. तर कोणत्या, सेकंड केसमध्ये म्हणजे द्वितीय विभक्तीमध्ये. सीची द्वितीय विभक्ती काय येते तर हर येते. व्हॉट डिड ही प्ले. आता तुम्ही व्हॉट डिड ही प्ले या वाक्यामध्ये काय नाही तर पुन्हा हा WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट आणि मेन वर्ब. याचा अर्थ या वाक्यामध्ये काय नाही, ऑब्जेक्ट नाही. आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट नसेल तर आपण त्याच वाक्यातला WH वर्ड काय करतो, ऑब्जेक्ट म्हणून वापरतो. पण ह्या प्रकारामध्ये म्हणजे हा प्रकार कोणता आहे, WH क्वेश्चन्स विदाउट अन ऑब्जेक्ट. बरोबर. पण यामध्ये आपल्याला काळजी कोणती घ्यायची की इथं येणारं जे हेल्पिंग वर्ब आहे ते मात्र एकवचनीच असलं पाहिजे. म्हणजे व्हॉट वॉज प्लेड बाय हिम. वाय डिड यू सबमिट युअर फॉर्म. पुन्हा तुम्ही पाहू शकता सब्जेक्ट पण आहे आणि युअर फॉर्म नावाचं ऑब्जेक्ट पण आहे. आणि वाक्याचा काळ कोणता आहे, डिड म्हणजे सिंपल पास्ट आहे. सूत्र तुम्हाला सांगावयाची गरज नाही. तर फायनल आन्सर काय असेल, वाय वॉज युअर फॉर्म सबमिटेड बाय यू.
व्हाय हॅज सुनील रिटन अ लेटर. पुन्हा प्रश्नाचा प्रकार ओळखून घ्यायचा. सुनील नावाचं सब्जेक्ट, अ लेटर नावाचं ऑब्जेक्ट, अर्थात डब्ल्यूएच क्वेश्चन्स विथ अ सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. Why has a letter been written by Sunil who had built this hospital? आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी who had built हा WH वर्ड, हेल्पिंग वर्ड, मेन वर्ड आणि this hospital नावाचं ऑब्जेक्ट आहे. याचा अर्थ this sentence has no subject. मग हे काय, तर WH पॅसिव्ह वॉइस ऑफ WH क्वेश्चन्स विदाउट अन ऑब्जेक्ट, विदाउट अ सब्जेक्ट. तर विदाउट सब्जेक्टचं करताना आपल्याला पुन्हा नियम पाठीमागे जाऊ शकतो आपण. इथे फक्त हूच नावाचा WH वर्ड येणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचे, सुरुवातीला बायचा वापर त्याच्या सुरुवातीला करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा जो हूज नावाचा WH वर्ड आहे त्याची द्वितीय काय असणार आहे आपल्याला माहितीच आहे, हुम. वाक्यप्रश्नार्थी करण्यासाठी आपल्याला काय करायचे या ठिकाणी यूज करावायचे आहे. मग फायनल आन्सर काय असणार आहे, बाय होम हॅड धिस हॉस्पिटल बीन बिल्ड. पाहू शकता तुम्ही बाय होम घेतलं त्याच्यानुसार या ऑब्जेक्टनुसार या ठिकाणी हेल्पिंग वर्ब, पण नंतर ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट प्लस बिन प्लस V3. व्हॉट आर यू ड्रॉविंग, व्हॉट इज बिंग ड्रॉन बाय यू. यामध्ये काही नाही, हा WH वर्ड, हेल्पिंग वर्ड, सब्जेक्ट आणि मेन वर्ड, अर्थात ऑब्जेक्ट नाही. मग ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, हाच WH वर्ड यूज करायचा आहे. ओके, तर मला आशा आहे की हा टॉपिक तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे समजलेला असेल. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.